सुप्रभात सर्वांना. आणि आजचा लास्ट दिवस आमचा. आणि आता वाजले सकाळीचे 4 आणि आता आम्ही चालू आहोत नदीवर स्नान करण्यासाठी यमुना नदीमध्ये. तर चला जाऊया. अँड फायनली यमुना नदीवर पोहोचलो आम्ही आणि लवकर स्नान करतो कारण आम्हाला दुसरा पण पॉईंट बघण्यासाठी जायचं आहे. तर स्नान करून मी लगेच येतो. स्नान तर झालेलं आहे आमचा आणि जाम थंडी आहे पण थंड पाणी जाम बेकार. तर यमुना आता सुकलेली आहे बट पहिले पाणी या घाटपर्यंत यायचा. आणि हा तो झाड आहे जिथं श्रीकृष्ण जेव्हा गोपिया लोक स्नान करायसाठी जायचं तेव्हा त्यांचे वस्त्र पलून झाडावरती बसायचं श्रीकृष्ण. तर हा तो झाड आहे. इसलिए आ रहा है इस पे गरुड़ जी ना अमृत का कलश रखा था उधर दिख रहा है उधर दिख रहा है इसलिए आ रहा है अमृत रखा था इस पे। अच्छा नहीं तो पेड़ तो सूख जाते हैं सब। हाँ इसको वरदान मिला है ना इस पेड़ को. ये कलश है। अच्छा अच्छा ये कलश. दिख रहा है ना? हाँ 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 इस पे वरदान है। इसके ऊपर गरुड़ जी ने रखा था ना अमृत का इसका समुंदर अमृत जल ठेवलेलं याच्यावर गरुड़ जी ने तवा. समुंदर से अमृत निकला था ना जो गरुड़ जी लेके भागे थे तो और जगह तो बूंदे पड़ी कहाँ पड़ी अरे ये झाड आहे जेल फांसी बूंदे पड़ी रही और अमृत रखा था। म्हणून ते झाड अजूनपर्यंत जिवंत आहे. हो महाकुंभ बढ़ता है 25 साल में एक बार और जगह तो 12 साल बढ़ता है या 25 साल। हे झाडावर अमृत पडलेलं म्हणजे झाड जिवंत आहे बिना पाण्याची शिवाय. गरुडदेवाने हे बघ गरुडदेवाने यावं या ठेवलेला हे दिसतंय निशाण आहे यो निशाण दिसलं का कलशचा. हा आणि येस झाडाशी ठाकूरजीने श्रीकृष्णाने उरी मारलेली यमुनामध्ये श्री याला मारायला आपले काल्या नागाला मारायला. तर हा मंदिर आहे काल्या नागाचा वध केला होता इथं श्रीकृष्णांनी. हे बघा ओल्ड कालिदा टेम्पल बंद आहे 7:30ला ओपन होतो. इकडे जेवढे पण वृंदावनमध्ये मंदिर आहेत ते सर्व 7:30ला ओपन होतात. आणि आता आम्ही सर्वजण रेडी झालेलो आहोत. आता आम्ही रूम सोडून निघत आहोत इकडून वृंदावनवरनं बरसानासाठी. आणि आज आहे आमचा फिरण्याचं लोकेशन बरसाना, गोवर्धन पर्वत आणि श्रीकृष्णाची जन्मभूमी. तर चला आता आम्ही सर्व निघत आहोत, जाऊया आपण सर्वजण. तर नाश्त्याची सोय केलेली आहे मस्त कांदा पाव आणि बघा नाश्ता प्रसाद बनवलेला आहे आणि कांदे पोहे बनवलेले आहेत नाश्त्यासाठी आणि गरम गरम चाय. हॅलो. तर आमची इच्छा होती प्रेमानंदजी महाराजांना भेटायची वृंदावनला येऊन बट प्रेमानंदजी महाराज आजारी असल्यामुळं पॉसिबल नाही झाला. इट्स ओके. फक्त राधा राणीला एवढंच आमचा बोलणं आहे का प्रेमानंदजी महाराजांना लवकर बरं होऊ द्या बस, बाकी काय नाही. त्यांना आम्ही व्हिडिओमध्ये बघतो तेच आम्हाला आनंद वाटतो. तुम्ही पण या, खूप छान आहे. गरमीच्या येऊ नका, थंडीच्या या पण या. सेम मी पण बोललेलो आहे बट वृंदावन बेस्ट आहे खरंच. सुकून 5 दिवस झाले वृंदावनमध्ये फिरतोय मी. जाम सुकून आहे इथं आणि वाईब पण जास्ती भारी आहे. आणि काय तर कंटाळा नाही आला आम्हाला. खूप एन्जॉय केलं आम्ही, खूप म्हणजे खूप एन्जॉय केली. फक्त रात्री झोपताना प्रॉब्लेम व्हायचा. एसीवाला काय करायचं काय माहिती नाही. एसीचे रूम आम्हाला द्यायचे नावासाठी पण बंद करून टाकायचे स्विच वगैरे. यांचं तर बेकार हाल झालं 2 दिवस. आमचं तर ठीक होतं, आमची एसी चालू तरी होती. तुमचं तर 2 दिवस बेकार आलं. थंडीच्या चांगलं आहे इथं फिरण्यासाठी. लाडो का बरसाना. देवीला हार आणि चुनरी घेतली. जाम गर्दी आहे. जय श्री राधा राणी. अँड फायनली पोचलो आहे श्री लाडलीजी महाराज बरसाना. वेट इज ओव्हर. फायनली पोचलो आहे. आणि गर्दी बघू शकता, जाम गर्दी आहे दर्शनासाठी. बट माझं दर्शन झालं पूर्ण मस्त दर्शन झाला. आणि गर्दी बघा. जाम गर्दी आहे जाम. राधाराणीचा घर बघा किती मोठा घर आहे, किती मोठा, जाम मोठा घर आहे राधाराणीचा. आणि हा बघा बरसाना गाव किती मोठा आहे. बरसाना गाव आणि आमचं दर्शन झालेलं आहे पूर्ण. तर आता आम्ही बरसानाची लस्सी ट्राय करत आहोत. बघा
ताजी ताजी बनवते भैया लस्सी, बरसाना स्पेशल लस्सी. कावे ट्राय करते कशी लागते ते बघू दे. कावे कशी आहे, बरं आहे का? हा आहे बघ. जाम भारी रिअली. ग्लास बघा, ग्लास किती मोठा आहे, जाम मोठा आहे, क्वांटिटी जाम आहे. अर्धीच संपली आणि पोट भरला माझा. आणि टेस्टी सुद्धा आहे. रिअल मिल्क यूज करतात ते लोक, त्याच्यामुळं लस्सी चांगली लागतोय. तिथं आपल्या इथं दूध मिलावट असतोय, मजा नाही आपल्या लस्सीला. आणि फायनली राधाराणीचं दर्शन झालेलं आहे पूर्ण. आणि मस्त वाईब होतं तिकडं, जाम थंड हवा होता. आणि राधाराणीचा महल खूप म्हणजे खूप मोठा होता ना काव्या? किती मोठा घर होता ना तिचा. आणि किचन किती मोठा होता, आमच्या घराच्या मोठा. स्वयंपाकघर जाम मोठा होता. मस्त मजा आली. दर्शनसुद्धा चांगला झाला. आता नेक्स्ट स्पॉट आमचा गोवर्धन पर्वत असेल. तर अजून आमची मंडळी आली नाही, बस खाली खालीच आहे. आम्हीच पहिले आलो. अर्धी मंडळी गेली रोपवेला, अर्धी मंडळी आली होती रिक्षाला. बट ते लोकांना ॲड्रेस प्रॉपर माहिती नसल्यामुळे ते कुठं ना कुठं भासाकलेत. ते येतात आता. ते आल्यानंतर आम्ही निघू इथून दुसऱ्या स्पॉटवर. गोवर्धन पर्वत बघा, हे बघा गोवर्धन पर्वत. आणि फायनली गोवर्धन पर्वताचं दर्शन झालेलं आहे मस्त. आणि पाठी बघू शकता गोवर्धन पर्वत. या युगामध्ये कलयुगामध्ये गोवर्धन पर्वत कसं दिसत आहे बघा. हा आहे गोवर्धन पर्वत जो आपल्या श्रीकृष्णाने एका बोटामध्ये उचलला होता. आणि आता हॉटेलवर आलो जेवणाला. हे पण जेवतात आमची माणसा. जेवणाची सोय केली आमची मस्त. दाल भात, लोणचा, पुरी, भाजी. आणि आमचं जेवण झालेलं आहे आता. आणि आता आम्ही निघत आहोत जन्मभूमी बघण्यासाठी. तू येतं तुमच्या बघ. चल मग काय टाइमपास करतोयस. तर मंडळी आता आलो आम्ही श्रीकृष्णाची जन्मभूमी बघण्यासाठी. बट सीन असं आहे का तिथं फोन अलाउड नाही आहे. बघूया किती तुम्हाला दाखवते. तुम्हाला ट्राय करतो, जेवढं काय दाखवते तेवढं दाखवतो मी. इकडच्या रिक्षा बघा, मथुरा वृंदावन साईडच्या इलेक्ट्रिक रिक्षा. आणि मार्ग दिसत आहे आपल्याला या साईडला जायचं आहे. हा इथं बोर्ड लागलेला आहे. आणि आम्ही पोचलो आहोत तिकडं जन्मस्थान, श्रीकृष्णाचं जन्मस्थान बघण्यासाठी पोचलो आहोत आम्ही. आणि मार्केट लागतो आपल्याला समोर. रिक्षावाला फक्त आपल्याकडून 10 रुपये घेतात इथे सोडण्यासाठी. तर मंडळी गर्दी बघा किती आहे, जाम गर्दी आहे. आणि बघा याच्या पुढं काय दाखवता येणार नाही बिकॉज मोबाईल अलाउड नाही आहे. मोबाईल मला या लॉकरला ठेवायचा लागेल. आता इथं ठेवतो मी लॉकरला माझा फोन. इथं पण जाम लाईन आहे. श्रीकृष्ण जन्मभूमी पाहिलेली आहे मी आणि जाम चांगलं वाटलं बघून. बट जाम काय चेंजेस झालेलं आहे, मॉडिफाय झालेलं आहे तिकडं. तेवढं काय आता पहिल्यासारखं नाही राहिलेलं, सर्व मॉडिफाय केलेलं आहे तिकडं. पण चांगलं वाटलं. तिथं फोन अलाउड नाही कोणालाच आणि स्मार्टवॉचसुद्धा अलाउड नाही आहे. बट इथं लॉकर्स आहेत ते फ्री आहेत, तिथं कशाचाच पैसे घेत नाही. बट सर्व सुविधा आणि सर्व काय तिकडं प्रॉपरली मेंटेन आहे. आणि भारी वाटलं दर्शन करून. श्रीकृष्णाची जन्मभूमी बघून चांगला वाटला. आणि अशा प्रकारे आमचा वृंदावन, मथुरा, गोकुल, जन्मभूमी आणि बरसाना, गोवर्धन सर्व फिरून झालेलं आहे. 5 दिवस 6 दिवस कधी निघून गेले आम्हाला समजलंच नाही. आणि जाम एन्जॉय केलं मी वृंदावनला. श्री राधा आणि श्रीकृष्णांनी दर्शन दिलं आम्हाला, तेच आमच्यासाठी मोठी गोष्ट आहे. आणि अशा प्रकारे मी परत एकदा बोलतो, गरमीमध्ये येऊ नका इकडं वृंदावनला फिरण्यासाठी. लई गरमी आहे, लई गरमी. एवढी गरमी आहे का सांगू शकत नाही. आणि एजंट थ्रू तर कधीच येऊ नका. येणार तर स्वतःहून या इथं फिरण्यासाठी, तेवढा काही खर्च होणार नाही तुमचा. एजंट इथं इकडचे एजंट चुत्यावनाची कामं करतात. रिअली बोलतो मी. नाही प्रॉपरली काय खाण्याचा, नाही फिरण्याचा. आम्ही रिक्षा करून कुठं ना कुठं फिरायचो. बस असायची आमची, बट ते लोकेशनवर नसायचं आम्हाला घेऊन जात. 1-2 किलोमीटर लांब थांबवायचे, तिथून आम्ही रिक्षा प्रायव्हेट करून जायचे तिथं स्वतःच्या पैशाने. ठीक आहे, जाऊ दे, झाला दर्शन चांगला आमचा, इट्स ओके. आणि अशा प्रकारे आमची ट्रिप झालेली आहे पूर्ण. आणि आता आम्ही सगळी निघालो घरच्या घरी. पर चाललीस तू? असं आहे का, जावाचं घरी? चलो बाय बाय. आणि आता आम्ही सर्वजण चाललो स्टेशनवरती. आणि सर्वांना आता असं वाटतं की आम्ही कधी घरी पोचतो, बिकॉज इथं गरमीमुळे सर्वांची कंडिशन खराब झालेली आहे. चाललीस? आणि बघू शकता मंडळी, आम्ही आता मथुरा जंक्शनला पोचलो आहोत. मंडळी कोळसाची गाडी बघा, नुसते कोळसा. तर मंडळी अशा प्रकारे आमची ट्रिप झालेली आहे पूर्ण. आणि मी आता चाललेलो आहे घरी.
जाम मजा आली. वृंदावन, मथुरा, गोवर्धन पर्वत, बरसाना, जाम काय फिरलो आम्ही. जाम मजा आली. फक्त गरमीचे येऊ नका, गरमीचा हाल जाम खराब होता नाही. आणि दर्शनसुद्धा चांगलं झालं आमचे, इतकं काय वाटलं नाही आम्हाला दर्शनाला. ठीक आहे, भेटू आपण लवकरच. अशा प्रकारे मी वृंदावनचा ब्लॉग एंड करतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, राधे राधे, जय श्री कृष्ण, बाय बाय.